सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। मनमाड नरडाणा इंदौऱ्या रेल्वेच्या मार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर आज प्रांत अधिकारी यांच्यासमोर सुनावणीसाठी शेतकऱ्यांना बोलावण्यात आले होते। त्यावेळी शेतकरी व त्यांच्या वकिलांनी शिरपूर येथील प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांच्यासमोर आपल्या अडचणी व व्यथा मांडल्या। आपल्या व्यथा मांडताना अनेक वयस्कर शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। आपल्या उपजीविकेचे साधन जाणार, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी मंडलिक यांच्याशी यावेळी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी शेतकऱ्यांचा पक्ष प्रशासनासमोर ठेवला। यावेळी रेल्वेमुळे जमिनीचे तुकडे होणार असून उर्वरित जमीन सुद्धा लागवडी योग्य राहणार नसल्याने शेतकरी कमालीचे उदास झाले। पोट हिस्से मोजणी झाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। तसेच आपल्या जमिनींना महामार्ग लगतच्या जमिनीप्रमाणे मोबदला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या द्याव्यात। भविष्यात ही जमीन ओलिताखाली येणार असल्याने जमिनीला बागायतीचा दर द्यावा अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांच्यासमोर केल्या। यावेळी दाबली धांदरणा येथील सरपंच विलास लक्ष्मण पाटील यांचे वकील ॲडव्होकेट शैलेश जिंदल यांच्या वतीने ॲडव्होकेट शिवम जिंदल यांनी शेतकऱ्यांचा पक्ष मांडला। ॲडव्होकेट मनीष भांबरे यांनी सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांची बाजू अधिकाऱ्यांसमोर मांडली। यावेळी वर्षी गटाचे गटनेते डी.आर. पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्याची बाजू मांडली। यावेळी जितेंद्र पाटील, दिलीप पाटील, निंबा पाटील, रवींद्र पाटील, सुनील जैन, वर्षी परिसरातील रवींद्र बोरसे, वासुदेव बेहेरेजी, एम. महाले, सोपान कोळी, लोटन पाटील, विनू पाठक, कैलास बोरसे, प्रमोद बोरसे, संजय पाटील, पिंपराड परिसरातील दीपक पाटील, माधू मराठे, कस्तराबाई मराठे, सखुबाई कोळी, सखुबाई भील, खंडू पवार, भाईदास महाले, रामदास पवार असे अनेक शेतकरी उपस्थित होते। देवदास रामभाऊ पाटील, वर्षी, आमच्या वर्षी जिल्हा परिषद गटातील आजंदे, गव्हाणे, शिराळे, वर्षी, दबाशी या गावांचा रेल्वेच्या भूसंपादन मध्ये सहभाग आहे। आणि आज आम्ही ज्या हरकती नोंदवल्या त्या सुरुवातीच्या, त्याच्यावर निर्णयासाठी प्रांत ऑफिसला आम्हाला बोलवण्यात आलं होतं। आणि आज प्रांत ऑफिसला आल्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या समोर आमच्या ज्या समस्या होत्या, आमची जी मागणी होती की पूर्वी आता शिंदखेडा तालुक्यात जाणारे हायवेच्या नजदीक जवळून जात असल्यामुळे रेल्वे, तर त्या हायवेचे दर ज्याप्रमाणे मिळाले तशा पद्धतीचे दर आम्हाला रेल्वेने सुद्धा द्यावे। तसंच गावापासून जवळ, हायवे पासून जवळ अशा मधल्या भागात आम्ही आहोत, त्यामुळे संपूर्ण दर हे इंडस्ट्रियल एरियाप्रमाणे येण्याच्या धर्तीवर, औद्योगिकरणाच्या धर्तीवर आम्हाला ते दर निश्चित करण्यात यावे। तसेच ज्यांची छोटीशी जमीन आहे, ती जमीन जाऊन ते भूमिहीन होत आहेत, त्यांच्या रेल्वे खात्याने त्यांना नोकरी देण्यात यावी। प्रकल्पग्रस्त जे होतील त्यांना कमीत कमी त्यांच्या घरात 1-2 लोकांना तरी नोकरी मिळायला पाहिजे। या संपूर्ण समस्यांचं निवारण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केलेला आहे। आणि जी मोजणी जीएम झालं, जॉईंट मेजरमेंट साठी लोक आले, त्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी नाकारलेला आहे। म्हणून याच्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लोक मोजणीत विरोध करत आहेत आणि आपल्या जमिनी देण्यास सुद्धा या लोकांचा विरोध आहे। सरकारी काम आहे, कोणाचा विरोध नाहीये, चांगलं काम आहे, विकासाचं काम आहे, याच्यात कोणाचे नाहीये। परंतु शेतकऱ्याचा जो मिळणारा मोबदला आहे तो व्यवस्थितपणे जर शासनाने दिला तर शेतकरी आपल्या खुशीने आपल्या जमिनी देतील। म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला जो चांगल्या याच्याप्रमाणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि शेतकऱ्यांच्या वतीने सरकारी यंत्रणा आणि यांना एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं हित याच्यात बघण्यात यावं, एवढंच म्हणतो। पुढे तुम्ही बापू, तुम्ही या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आहात, समजा प्रांत कार्यालयात तुमच्या सुनावणीनंतर पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे? पुढे तुम्ही लवादकडे जाल, कुठे जाल? लवादकडे पुढे आम्हाला ज्या काही सर्वे होतील त्याप्रमाणे आम्ही अपील दाखल करणारच आहोत। मनीष भांबरेजी, आपण स्वतः या भागातलं वकील पत्र हातात घेतलेलं आहे शेतकऱ्यांचं आणि या भागाचं, काय म्हणाल? तुम्हाला किती अपेक्षा आहे? तुम्हाला या मागणीत तुम्ही कितीपर्यंत सक्सेस व्हाल? नाही, काय हा जो भाग आहे हा पूर्वी पूर्ण दुष्काळी भाग होता, पण आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे सुलवाडे ते जामफळ
या 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 सुलवाड्यामधून जांभळमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. त्याच्यामुळे हा पुढच्या 1 वर्षामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे हा पूर्ण बागायत होणार आहे. म्हणून आज जी शेतकऱ्यांची कोरड जमीन जाते की ज्याची हातातली बागायत जमीन आज त्याची जाते, म्हणून आम्ही शेतकऱ्यांकडून मागणी केली, त्यांना 1 कोटी रुपये पर एकर प्रमाणे त्यांना भाव देण्यात यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या 1 एकर क्षेत्र असेल त्याचं जर 80% जमीन जात असेल तर 20% ती पण संपादित करून त्याला मोबदला दिला पाहिजे. आणि जो 100% भूमिहीन होत असेल, 100% भूमिहीन होत असेल, त्याला त्याच्या परिवारातल्या 1-2 जणांना नोकरीत लावून घ्यायची आमची ही मागणी आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त शेतकरी असं प्रमाणपत्र दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना शासकीय योजनेमध्ये त्यांचा फायदा होईल अशी आमची मागणी आहे. आज काय म्हणाले प्रांत साहेब तुम्हाला? प्रांत साहेबांनी सांगितलं की आमच्या स्तरावर जे जे करता येईल ते आम्ही प्रयत्न करू, जे आमच्या स्तरावर नाही त्याचे आम्ही उच्चस्तरीय विभागाकडे त्याची पाठपुरावा करून आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रयत्न. जालटे साहेब, मी स्वतः विलास धनंजय जालटे, ऍडव्होकेट विलास जालटे, राहणार धुळे. तर आज मनमाड इंदोर रेल्वे मार्गाकरता मोजे, दांबली, धरणे, पिंपराळ, गव्हाणे, शिराळे, वर्शी, दबाशिनी, अंजनदे या गावाच्या जमिनी संपादित होत आहेत. त्याच्या हरकती सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या मार्फत घेतल्या त्या वकिलामार्फत. तर त्याची सुनावणी आज ठेवली होती. तर त्या सुनावणीबाबत साहेबांनी सर्वांची सह्या घेतल्या, त्यांची हजेरी लावून घेतली आणि शेतकऱ्याचे म्हणणं मांडलं होतं आम्ही की मोजणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. ज्यांच्या शेतामध्ये 4 भाऊ आहेत, 5 भाऊ आहेत, त्यांचे किती क्षेत्र जातं त्याबद्दलची प्रत्यक्षात किती जमीन जाते त्याचं आम्हाला सांगा बाबा. खरेदी विक्री भावाप्रमाणे काय भाव द्याल ते सांगितलं. त्याची मागणी अशी त्यांची की शासकीय नियमाप्रमाणे ज्यांची जमीन डोळ्याला लागून असेल त्यांना रेडिएटरच्या गुणांक 1 प्रमाणे भाव द्यावा, म्हणजे दुप्पट रक्कम द्यावी. आणि ज्यांची शेती जमीन मध्ये रोडाला पुढे त्याला 4 पट रक्कम द्यावी आणि त्यावर व्याज द्यावं. आणि ज्याच्यात फळझाड आहे, वन झाड आहे त्यांना योग्य मोबदला द्यावा, जास्त रक्कम द्यावी. पण जे गोष्ट घडून गेली असेल ते आम्हाला सांगितल्याशिवाय निवडा करू नये. निवडा आम्हाला दाखवावा काय भाव दिलाय, त्याच्या आम्ही काही जमीन देणार नाही असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे ते म्हणणं प्रांत साहेबांकडे मांडलं गेलेलं आहे. आणि आता प्रांत साहेब काय निर्णय घेतात त्याप्रमाणे पुढचं आम्ही आंदोलन किंवा कोर्टाचे दिशा ठरवू. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ सर्व शेतकऱ्यांसाठी. तुम्ही आता हे शेतकऱ्यांचं वकील पत्र खरं म्हणजे घेतलेलं आहे मनमाड नरडाणा इंदोर रेल्वे मार्गासंदर्भात. तुम्हाला काय वाटतंय की कितपत या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि तुम्ही कितपत त्यांना न्याय मिळवून द्याल? नवसत्य न्यूजशी बोलताना तुम्ही काय म्हणाल? आता शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे त्याकरता तर शेतकरी जागृत झाले. पूर्वी सारखा शेतकरी राहिलेली आहे. वकील लावतो, तुम्ही वाईटवाले तुम्ही सोबत असतात तर न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, कोर्टात जातो, सोडवतो. सर्व शेतकरी जागृत आहेत. शासनाच्या दरापेक्षा जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे. आणि जे खरेदी झाले त्या भागामध्ये त्याच्यापेक्षा इतर बाजूला जे खरेदी झालेले आहेत, पूर्वी नॅशनल हायवेला प्रति चौरस मीटर भाव दिले गेलेला आहे. 1500 चौरस मीटर 1500 ते 2000 भाव दिला आहे. त्या भावाने पैसे सर्वांना मिळायला पाहिजे. जर दूर दूर असलं तर 10-20% रक्कम कमी करा वाटल्यास, पण आम्हाला पूर्ण रक्कम 1500 प्रति चौरस मीटर द्या, म्हणजे 1,20,00,000चा भाव द्या कमीत कमी. ही सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत मांडू यांच्यात. धन्यवाद. ओके सर, थँक्यू.